पकड पकड मेरे को पकड. सो नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. आणि आता आपण चाललो एकविरेला मीन्स लोणावळा. आणि इथे आपले मित्रमंडळी गोळा झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा त्यांची तयारी झालेली आहे. काय करायचं तुला? फायनली आपली बस आलेली आहे, तुम्ही बघू शकता. चला सगळे सेटल होतात आहे. रात्रीचे वाजलेत 2:30 आणि आता आपण डिझेल भरण्यासाठी थांबलेलो आहोत. आणि बघा तुम्ही बघू शकता जतीन भाऊ अजून झोपलेले नाहीत. आर्य भाऊ बघा जागा आहे. फायनली आपण एकविरेला पोचलेलो आहोत आणि इथेच थोडा राऊंडला निघालेलो आहोत. आपण चालत चालत जरा पुढे आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता सगळे इथे उभे आहेत. मस्त इथे थंड वातावरण आणि चांगलीच हवा सुटलेली आहे. आता सगळ्यांना भूक लागलेली आहे, तर आम्ही सगळी मिसळपाव खाण्यासाठी निघालेलो आहोत. कशावाली भूक लागली आहे विघ्नेश? अरे माझं एकच असतं हे एवढंच एक असतं, अजून काय. तेव्हा कसे सगळे सकाळी चालू झाले यांचं. चाय और बटर खारी बांगडी. आणि ते एकविरेला तुम्हाला एक सांगू शकत आहे, बघ किती नाटकं चालल्यात. आणि तुम्हाला सांगतो एक मेसी आणि रोनाल्डो आहे ते बघा, तुम्ही बघू शकता. चला आता थोडीशी पोटाला भूक लागली आहे, तर आपण जरा मिसळपाव खाऊन घेऊया. हे बघा मिसळपाव घेऊन आलेले आहे आणि ते सगळेच बघा मिसळपावसाठी.
आता आम्ही पूलला चाललो आहे. दुपारची वेळ झालेली आहे. आता फायनली आपण पोचलेलो आहोत. आता हिचे केस आहेत, नंतर नसणार आहेत. बिफोर हेअर कटिंग सेरेमनी. हेअर कटिंग चालू आहे. हे बघा ही जेवते जेवते श्रेया जेवते जेवते बघा. आली नाही एक फिरायला. कामाला जायला लागलं तिला. हे बघा इथे आंघोळ वगैरे करून देत नाही आणि हसताय तिकडे. मला दाखव. स्वतः केला. ओले कपडे अशी बॅग घेऊन आम्हाला पाठवलं. एक दिला 2 रुपयाचा स्वतः केला हा, सनसिल्क स्वतः दिला केला. हातात. स्वतः केलाय हा, आम्ही नाही पाठवलं. विघ्नेश पण भडकलाय तिकडे बघ. बोल काहीतरी. आने नहीं जाओ बे. कंट्रोल क्या? कंट्रोल ये पकड़ पकड़ मेरे को पकड़. आता दुपारचं जेवण पोटभर जेवण झालेलं आहे आणि आता थोडं फार राऊंड मारायला आलेलो आहोत. मस्त बघू शकता असा तलावाचा व्ह्यू. संध्याकाळची वेळ झाली आणि आम्ही नारायणधाम इथे आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता चांगला असा व्ह्यू आहे. मस्त असं सुंदर बांधलेलं आहे. चला आपण थोडं एक्सप्लोअर पण करूयात. असा सुंदर असा नारायणधाम आहे. तेव्हा आपली मित्रमंडळी इथे बसलेले आहेत. बघू शकता तुम्ही असा हा सुंदर असा इव्हनिंगचा व्ह्यू आहे नारायणधाम मधला.
खूप चांगलं वाटतं इथे असं आल्याने. आणि बघू शकतो तुम्ही. हे बघा. गप्पू. आपण जरा आता गौशाळा बघून घेऊया. असं सुंदर असं. हॅलो गाईज. काय काय शाऊ शाऊ हाय कर. हाय कर. हाय हाय. गोमूत्र शिंपडल्या माझ्यावर मी झालोय पवित्र. आणि आज खूप सारे मित्र. येस बरोबर. आणि काय होतं हा आणि याच्या अंगात आलेला आज ते खूप चमचमतय पाया आलेला याच्या अंगात. आल्या ग बाया आल्या. आणि बघा ही झोपलेली. धामचं दर्शन झालेलं आहे आणि आता इथे सगळेजण नाश्ता करण्यासाठी करत आहेत. तुम्ही बघू शकता सगळे नाश्ता करण्यासाठी इथे जमा झालेले आहेत. सगळे एकाला मॅगी एकाला वडापाव सगळे इथे डिसाईड करतात. मी इथे काय ट्रीट नाही देत आहे तुम्हाला. हा बघा कसा बसला इथे. आणि आपला सार्थक भाऊ. वडापाव इथे कितीला वडापाव आहे? 15 रुपये वडापाव. एवढा का भडकला दादा? तुम्हाला नको इथलं काय? मग तुम्ही काय घरी राहतो डायरेक्ट बस घरी जाणार आहे. आम्ही तिकडे उतरतो ना ते नाही, एकटं नाही कुठं उतरायचं. आपल्या सौरभ मॅगी ट्रीट देणार आहेस? काय माहित आता सर. ॲक्च्युली हा ब्लॉग चॅनल याचा आहे, या अजिंक्यचा आहे, पण हा काहीच कामाचा नाही आहे. काहीच नाही, काहीच ऐकत नाही माझा आम्ही. आता स्टार्टअप आहे तर मला असं चेक करायला लागेल. आणि आम्ही सांगतो ना, आम्ही त्याला सांगतो तेव्हा Guys, तो तुम्हाला माहिती आहे जेव्हा पहिल्यांदा जेव्हा ब्लॉग करतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे की कसं काय बोलायचं असते ते कोणालाच काही माहिती नसतं. हे बघा गाईज, आम्ही न ब्लॉगिंग करून सुद्धा आम्हाला जे vlogging सगळं नाही करत ते गाईज, मला- आम्ही न ब्लॉगिंग करून सुद्धा आम्हाला मला सगळं vlogging माहिती करतात, असतं. सगळं काय बोलता येतं पण जेव्हा ब्लॉग करायला चालू करतात नाही तर मग होऊन जातं. आम्ही केलेलं तर मग आमचा नाही होत की ब्लॉगिंग कशी करायची, अजिंक्य कुठे चालू करायचं, आता पण कुठे क्लिप घ्यायच्या, कसं करायचं सगळं सांगायला लागतं त्याला. आणि आता तर घेऊन पण नव्हता येत हा गोप्रो ब्लॉगिंगसाठी. एवढा मस्त चांगल्या ठिकाणी आम्ही आलेलो. फायनली आपला वडापाव आलेला आहे आणि हे बघा सगळी इथे नाश्ता करायला बसलेले आहेत.
गरम गरम वडापाव खायला बसलेले आहेत सगळेजण. सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत. म्हणजे फोन असंच ठेवायचं त्याला. आणि हे बघा इथे नाश्ता सोडून हे लोक मोबाईल चार्ज करत बसले. इथे कुठे पण हे लोक जायचं काय काढो काय दिसत नाही. हे बघा काय करत काय करायचं. तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. तर लवकरच तुम्हाला दुसरा ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करेन.